याच्यामध्ये तुम्ही पहा की पूर्ण रिकामे ठेवलेले आहे कॉलम. मग हे चूक नाही आहे का? काही दिलेलं नाही आहे. आणि हे फॉर्म ऍक्सेप्ट होऊन राहिले, आणि हे इकडे संपून, आणि मागचे अनेक्षर त्यांनी जोडलेलेच आहे, इकडे संपून राहिला, आणि मागचे 40 पन्ने जोडलेले आहे. मग हे कशा वेळेस जर ठरले? उनके जैसे हम आपको बता रहे जैसे नील लिखना पड़ता. और एक उमेदवार का अफिडेविट नोटिस कंप्लीट झालेली आहे, आणि उमेदवार अफिडेविट नाही दिला. इसमें क्या है? कोणता उमेदवार आहे तो? अमरावती विधान परिषद निवडणुकीत एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण माजी आमदार विप्लव बाजुरे आणि गोपीकिशन बाजुरे यांच्याकडे या संदर्भातले काही नवीन तथ्य आणि पुरावे आलेले आहेत. नवा गौप्यस्फोट ते करतात. आपल्यासोबत माजी आमदार विप्लव बाजुरे आहे, ज्यांचा उमेदवारी अर्ज हा नाकारण्यात आला होता. काय नेमकं तुमच्याकडे पुरावा कोणता आहे? तुम्ही बघितलंच आहे की जसे नटराजन केसमध्ये जसे त्यांच्या हे सगळं फॉर्म ॲफिडेविट चोख असतानाही त्यांना ते बाद केलेलं आहे. तसंच आमचं असं म्हणणं आहे की आता जे उमेदवार उभे आहे त्यांचे कमीत कमी आम्ही 15 फॉर्म काढले आहे आपल्या इलेक्शन वेबसाईटवरून, जे की सेम आमच्याही मतलब त्याच्यापेक्षाही मतलब त्यांनी अनेक त्रुट्या केली, आणि त्या इलेक्शन कमिशन ते ॲक्सेप्ट करू शकतात. जे ॲफिडेविट मतलब जे आमचा पूर्ण फॉर्म कम्प्लीट आहे त्याला ते डावलून त्यांना ॲक्सेप्ट करून राहिले. अशी पार्शलिटी कसं करून राहिले हे आम्हाला समजत नाही आहे. काय त्यांच्या मागे मानसिकता आहे? आम्ही इलेक्शनची पूर्ण तयारी करूनही आणि फॉर्म चोख दुरुस्ती भरूनही ते आमचे फॉर्म रिजेक्ट केला. त्यांनी आम्ही 15 पुरावे काढले. जसं की तुम्ही यवतमाळचा फॉर्म बघणारा जे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरलेला आहे. इव्हन ठाण्याचे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरला आहे. इव्हन हिंगोलीच्या जर तिथे फॉर्म तो ॲक्सेप्ट होऊ शकते, पण अमरावतीमध्ये का नाही? हे माझ्या सरकारला आणि इलेक्शन अधिकाऱ्याला प्रश्न आहे. विप्लव बाजुरे नेमकं कोणाला नको होते? मग आता तुम्ही पहा ना, तिकडच्या वोटर्सला तर मी हवाच होतो म्हणून त्यांनी आम्हाला किती वेळा भेटला. पण आता तिकडचे जे स्थानिक नेते आहे आणि जे राजकारण त्यांनी केला मॅनेज करून सगळं, जसं इव्हन मी हे सांगू इच्छितो की इलेक्शन अधिकारी मॅनेज झाला होता त्याच्यामध्ये. आपल्यासोबत माजी आमदार आणि शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजुरे, तुमच्याकडे जे पुरावे आहेत नेमकं कोणाकोणाचे फॉर्म तुमच्याकडे आहेत? हे पहा, आज अत्यंत गंभीर विषय माझ्यासमोर आला. सातत्याने आपण ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही न्यूज पसरलेली आहे की आमचा फॉर्म रद्द झाला. आमचा फॉर्म रद्द होऊ शकत नाही. मी सुद्धा BSc LLB, माझा मुलगासुद्धा LLB आहे. आम्ही 5 वेळा निवडणुका लढलो MLCची. हाच फॉर्म भरला आम्ही. त्यामध्ये कमी जास्त प्रॉपर्टीचे करून आम्ही ते बरोबर कायदेशीर फॉर्म भरत असतो. 100% आमचा फॉर्म दुरुस्त आणि वैध आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि कारण की आता इलेक्शन प्रोसेसमध्ये काही बदल करता येत नाही. जसं नटराजनची केसमध्ये त्यांनी यश मिळालं नाही, त्याचप्रमाणे कोर्टामध्ये किंवा कुठेही यश मिळत नाही. आणि इलेक्शनच्या नंतर इलेक्शन पिटिशनमध्ये 100% यश मिळेल. त्याचा पुरावा म्हणून मी तुम्हाला देतो. माझा जो फॉर्म, मुलाच्या विपुल बाजुरेचे जो फॉर्म भरलेला आहे तो 100% वैध आहे. दुनियाची कोणतीही ताकद त्याला अवैध ठरवू शकत नाही. नंबर 1. काही तुम्ही गोळमाळ केला असेल तर त्याला काही शब्द नाही. परंतु आज आम्ही काय केलं की 17 विधान परिषदेची निवडणूक या राज्यामध्ये होऊ घातलेली आहे, आणि त्या 17 विधान परिषदेमध्ये कमीत कमी 60-70 लोकांनी फॉर्म भरले. त्यामध्ये आमच्या सारखेच एकच फुटिंगवर, एकच धर्तीवर लोकांनी फॉर्म भरले. यवतमाळचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आमच्या फुटिंगवर, हिंगोली परभणीचे फॉर्म आमच्या फुटिंगवर झाले, जळगावचे आमच्या फुटिंगवर वैध झाले, ठाण्याचे आमच्या फुटिंगवर वैध झाले. प्रत्येक नगरपालिकेमध्ये, वर्ध्यामध्ये सर्व आमच्या ज्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, मागील 25 वर्षापासून आम्ही भरत आलेलो आहे, त्याच फुटिंगवर कमीत कमी 20 फॉर्म आज आम्ही काढले. ते 20चे 20 वैध झाले. आमच्या फॉर्म बाबा अमरावतीमध्ये असं काय झालं की वैध असताना कोणता दबाव होता, कोणता प्रेशर होता, मला काही कळत नाही. आमच्या फॉर्म अवैध करणे म्हणजे ही सूर्यावर थुंकण्यासारखी बाब इलेक्शन कमिशनर अमरावती यांनी केलेली आहे. आणि आम्ही इलेक्शन पिटिशनमध्ये अमरावतीच्या इलेक्शन रद्द झाल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला गवाही देतो, जर आम्हाला न्याय मिळाला तर. आणि सर्वच गोलमाल असेल तर बाबा तुम्ही समजू शकता की माझ्या भरलेला फॉर्मच रद्द करून दिला. आणि त्याच धर्तीवर आजच्या निवडणुकीच्या राज्यामध्ये होऊ घातलेल्या 17 MLC मध्ये सेम फुटिंगवर फॉर्म भरण्यात आलेले आहे. आणि त्याचे पुरावे मी तुम्हाला आज देऊ इच्छितो की 20 विधान परिषदेमध्ये 20 तर आम्ही काढले, आणखीन उद्या आम्ही तुम्हाला काढून देणार. त्याच धर्तीवर ते फॉर्म भरण्यात आलेले आहे. जर आता तीळ मात्र चेंज नाही त्याच्यामध्ये. यवतमाळ आणि ठाण्याचा उल्लेख केला, तिथले उमेदवार तर निवडून आले अविरोध. निवडून आले, आणि त्यांचे फॉर्म आपण ऑनलाईन पहा. फॉर्म काही चेंज होत नाही आता. ऑनलाईन फॉर्म, माझ्या फॉर्मच्या दिवशीच भरलेले फॉर्म त्याच धर्तीवर भरलेले आहेत, त्यांचेही फॉर्म वैध आहे.
आणि माझ्याही फार्म वैध आहे. मी त्यांच्यावर आरोप करत नाही की त्यांच्या फार्म मध्ये काही त्रुटी आहे काय, परंतु हे 17 फार्म वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी वैध ठरवले. ह्यालाच काय मिरगी आली होती का काय आली होती अमरावतीवाल्याला आणि आमच्या फार्म अवैध ठरवला, हा माझा आरोप आहे निवडणूक अधिकाऱ्यावर. आणि हे 17 फार्म जे वैध झाले त्याच्या बरोबर आमचे फार्म ठेवा आणि दूधच्या दूध पाणीच्या पाणी करा. तुम्ही विप्लव बाजुऱ्याच्या उमेदवारी अर्जासंदर्भात गोलमाल असल्याचं म्हटलंय. ही गोलमाल पिक्चर जे अमरावतीमध्ये झाले त्याचा डायरेक्टर कोण आहे, आणि जरी हिरो तिथले तुम्ही कलेक्टर आहे म्हणत असले तरी मुख्य जो डायरेक्टर आहे तो कोण आहे? नाही, आता एक तुम्ही समजून घ्या, हे सस्पेन्स कधी उघडता येत नाही, कोणावरही आरोप प्रत्यारोप करता येत नाही. आरोप प्रत्यारोप निवडणूक अधिकाऱ्यावर डायरेक्ट करून राहिलो मी की त्याने गैरसमजुतीने किंवा कोणाच्या दबावाखाली, दबाव माहीत पडत नसते ना, कोणाच्या दबावाखाली माझ्या वैध फार्म अवैध ठरवला, हा माझा आरोप कायमस्वरूपी आहे. माझ्या विपुल बाजोरियाच्या फार्म 100% वैध म्हणजे वैधच. आता तर कमीत कमी 17 ते 20 पुरावे आले ह्याच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या फार्म टेबलवर ठेवा आणि विपुल बाजोरियाच्या फार्म टेबलवर ठेवा. तुम्ही पत्रकारांनी, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियानी, शासनाने, न्यायपालिकेने हे 20 फार्म जर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वैध होत असेल तर आमच्या अमरावतीचाच फार्म बाबा का अवैध ठरवला? त्याची शहानिशा चौकशी झाली पाहिजे. त्या फार्माची आणि आमच्या फार्माची, सर्वांचे फार्म वैध होते. मी त्यांच्यावर आरोप करत नाही. जे काही यवतमाळमध्ये झालेले आहे, हिंगोली, परभणी, जळगावमध्ये इतर ठिकाणावर जे झालेले आहे तेही वैध आहे. विपुल बाजोरियाच्या फार्मही वैध आहे. फक्त हा एक इतिहास अमरावतीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रश्न विचारतो शेवटचा. तुमचा उमेदवारी अर्ज म्हणजे विप्लव बाजोरियाचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एक होते का मग तिथे? नाही, 100%. म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी ऑब्जेक्शन घ्यायच्या आणि दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर आरोप घ्यायचे आणि वकिली त्यांच्यावर, काँग्रेसवाल्यांनी वकील ते दिले. 4ही वकील एकाच माणसाचे होते. आता हे बोलणं म्हणजे बरोबर नाही. म्हणजे ते म्हणतील की आम्ही नाहीच, तो भाग वेगळा आहे. परंतु प्रियदर्शनी एकच माणूस सर्व मॅनेज करत होता आहे. म्हणजे अमरावतीची संपूर्ण निवडणूकच मॅनेज आहे मग? हा, आता ते तुम्ही पाहून घ्या. माझ्या विपुल बाजोरियाचा फार्म वैध आहे, वैध होता आणि गैरकायदेशीर अवैध त्याला ठरवला. त्याचे पुरावे आज मी पुन्हा तुमच्या समोर यासाठी आलो की आम्ही ह्या 17 निवडणुकीचे अनेक आमदारांनी भरलेले सर्व फार्म आम्ही काढले आणि काढलेच नव्हे, ऑनलाईन आहे सर्व. स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणूक मॅनेज करणारा कोण आहे अमरावतीची? नाही, आता काय मॅनेज करणारा तुम्ही समजून घ्या कोण आहे. तुम्ही स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. स्पष्ट वक्ता म्हणून ओळखले जातो, म्हणून पुन्हा तुमच्याकडे आलो आहे. 17 तारखेला पुन्हा केस आहे आणि 329 कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन प्रमाणे नटराजनच्या जसं झालं तसं आमच्या 17 तारखेला होऊ शकते, हे आम्हाला मान्य आहे. परंतु इलेक्शन पिटिशनमध्ये कुठेही कोणी वाचून गल्ली कुपलीमधून जाऊ शकणार नाही म्हणजे नाही. कारण की 17 लोकांचे फार्म आमच्या फार्म सारखेच भरलेले आम्ही काढलेले आहे. 17 ते 20 आहे. उद्या आणखीन काढू आम्ही जेवढे फार्म भरलेले आहेत तुमच्या समोर ठेवू. सर्व फार्म आमच्या ज्या धर्तीवर आम्ही ते फार्म भरले त्याच धर्तीवर ते फार्म भरलेले आहे. पक्षासोबत आहे या सर्व लढे? नाही, विपुल बाजोरियांनी अपक्ष फार्म भरला म्हणून मी कोणावरही आरोप प्रत्यारोप करू शकत नाही. सर्व आमचे सन्माननीय नेते आहेत, त्यांच्याशी आम्ही काही विचारलंय नाही, त्यांनी कोणताही डायरेक्शन दिला नाही, म्हणून हा विषय थोडासा बाजूला ठेवा आपण. ओके. गोपीकिशन बाजोरिया आणि विप्लव बाजोरिया यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की इलेक्शन रीटमध्ये जरी न्याय मिळाला नाही तर इलेक्शन पिटिशन जेव्हा होईल तेव्हा 100% अमरावतीची निवडणूक ही रद्द झालेली असेल आणि न्याय आपल्याला, आपली बाजू जी आहे ती सत्य असल्याचं जे आहे ते पुढे प्रत्यक्षात उतरल असा दावा दोन्ही बाजोरिया पिता पुत्रांनी जो आहे तो केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.